काय ते आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो जमाव आहे तो संपूर्ण त्या जमावाने इकडे हे केलेला आहे, आपल्याला पाहायला मिळतंय। आपण स्नेहाकडे जाऊयात, कारण गेटवरची जी दृश्य दिसत आहेत ती थोडीशी गंभीर आहेत। कारण प्रत्येकाला आत यायचं आहे, प्रत्येकाला याची देही याची डोळा हा क्षण अनुभवायचा आहे। स्नेहा, काय नेमका गोंधळ झालाय? गेटवरती प्रचंड गर्दी दिसते। पुन्हा एकदा पोलीस देखील वाढलेले आहेत आणि पोलिसांकडून देखील इथे थांबवलं जात आहे। जर पाहिलं तर या जे बाहेर गेट बाहेर जे थांबलेले आहेत त्या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की आम्हाला जायचं आहे। महिलांचं देखील हे म्हणणं आहे की आमच्या विठ्ठलाला भेटायला आम्हाला जायचं आहे, परंतु आम्हाला जाऊन दिलं जात नाही, आतमध्ये येऊन दिलं जात नाही असं देखील म्हणणं आहे। आणि उद्रेक झालेल्या लोकांचा इकडे उद्रेक झालेला पाहायला मिळतोय। लोकांकडून हे जे गेट आहे ते गेट देखील, ज्या गेटमधून या लोकांना आतमध्ये आणलं जातं त्याच गेटमध्ये या ठिकाणी लोक जे आहेत, मराठी माणूस आहे प्रत्येक जण, त्याला त्या ठिकाणी थांबवण्यात येते। त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही गेल्या अर्धा ते 1 तासापासून या ठिकाणी आहोत, परंतु आम्हाला इथे अडवण्यात आलेलं आहे, आम्हाला अजूनही आतमध्ये घेण्यात येत नाहीये। त्यामुळे त्यांच्याकडून संताप जो आहे तो देखील व्यक्त करण्यात येतोय। बरोबर आहे, कारण प्रत्येकालाच आत येण्याची घाई आहे। पासेसचा थोडासा मुद्दा झाला, अनेकांना वाटलं की थेट एंट्री मिळेल, थेट आत जाता येईल, पण पासेस विचारले गेले, त्यामुळे अनेकांची अडचण झाली। आणि ही इतकी मोठी गर्दी होईल हे श्वेता अपेक्षित होतं सगळ्यांना, त्या दृष्टीनं सगळे नेते प्रयत्न करत होते। कारण 18 वर्षांनी येणारा ठाकरे प्रेमींसाठी हा सुवर्ण योग आहे आणि त्याच अनुषंगानं लोकांची गर्दी पाहायला मिळते। पण लिमिट सुद्धा आहे वरळीच्या NSCI डोमचं, कारण तिथे एक लिमिटेड आसन व्यवस्था आहे। त्यामुळे मोठी गर्दी मनसेच्या आणि शिवसेनेच्या किंवा मराठीच्या मुद्द्यावरनं निघालेल्या या मोठ्या मेळाव्याची आहे। कृष्णा औटी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, प्रचंड गर्दी दिसतेय। गेट्स उघडे करण्यात आलेले आहेत का, खुले करण्यात आलेले आहेत का कार्यकर्त्यांना आतमध्ये जाण्यासाठी? नक्कीच ज्ञानदा, आपण पाहू शकतो हा सामान्य नागरिकांसाठी जो आहे तो 3 नंबर गेट जो आहे तो सामान्य नागरिकांना या ठिकाणाहून सोडता येत आहे। काही आपण पाहू शकतो काही ठिकाणी जे आहे ते गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महिलांना देखील धक्काबुक्की झाली असे देखील महिला ज्या आहे ते सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थेट आपण महिलांशीच जाणून घेऊया त्यांच्या नक्की काय प्रतिक्रिया, काय झालं, काय कशा प्रकारे सांगाल? हो, एवढी गर्दी आहे इकडे की लोक जर महिलांना पण शिस्त देत नाही, एवढे धक्के मारतात महिलांना, धक्काबुक्की करतात, सगळे अंगावर पडतात, कोणाला सोडतच नाही महिला, आणि पासाशिवाय कोणाला सोडतच कोण सोडत नाहीयेत? हे सगळे पोलीस लोक सगळे इकडचे। नक्कीच आपण पाहू शकतो ज्ञानदा, जे पोलीस लोक जे आहेत ते सोडत नाही असे देखील जे त्यांचं म्हणणं आहे। आणखीन काही शिवसैनिक किंवा मनसैनिक जे आहेत मोठ्या संख्येने कृष्णा, ही सगळी मंडळी कुठून आलेली आहेत आणि किती वेळापासून ती रांगेत उभी आहे? उद्धव साहेबांनी आणि राज ठाकरे साहेबांनी सगळं माझे कार्यकर्ते माझ्या सभेसाठी येतील। आमचे कुठून आलात तुम्ही आणि किती वेळापासून तुम्ही इथे बनून आहोत? आणि नंतर हे वॉर्ड क्रमांक 49 नगरसेवक सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, पण आम्हाला पास विचारलं, पास आम्हाला सांगितलंच नाही। पास असं तर आम्ही पास घेऊन आलो असतो, आम्हाला पास बोललेच नाही आहेत। विदाउट पास एंट्री आहे सर्वांनी, पण पोलीस अधिकारी आम्हाला जाऊन देत नाहीये। कशासाठी कुठून आलात तुम्ही? आम्ही मडवरून आल्यात, मड कोळीवाडा। किती तासापासून ह्या गेटवरती थांबले? इथे आता 1 तास झाला, आम्हाला जाऊन देत नाही। हा का बाहेरून आल्यात का आम्ही? हा, प्रांत्यात का बाहेरचे? हा, इथे साहेबांचे भाषण, साहेबांनी बोलवले आम्हाला। हा, आमच्या अस्मितेसाठी आम्ही लढायचं, नाही तर कोणासाठी लढायचं? हा, काय सांगण्यात येते तुम्हाला प्रशासन? प्रशासन पास पाहिजे। पास कशासाठी पाहिजे? पासची गरज नव्हती। पास कोणासाठी आहेत? जे पॉलिटिक्स आहे, उपविभाग प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख, त्यांना पुढे बसवण्याची त्यांची फक्त पासची गरज। ही पास गेटची पास नाहीये, हा गेट पास नाहीये, हे चुकीचं करतात पोलीस अधिकारी आहे। कशासाठी पाहिजे? हा, याच्यामध्ये काय आहे असं? तुम्ही कुठून आलात? मठ शाखा। किती वेळापासून इथे थांबलेला आहात? अरे 1 घंटा से शिवाजी पार्क मैदान। तुम्ही कुठून आलात? आम्ही दादरवरून आलो, वडाळा विधानसभा। किती वेळापासून इथे थांबलेला आहात? आम्हाला जवळजवळ अर्धा तास झाला। काय म्हणतात, नक्की काय म्हणणं आहे? आता त्यांचं काय, ते म्हणतात पास नाहीये तर तुम्हाला आतमध्ये सोडणार नाहीये।
नक्कीच आपण पाहू शकतो ज्ञानदा अनेक शिवसैनिक असतील जे आहे अनेक ठिकाणाहून आलेले, मढवरून अनेक ठिकाणूं वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले पाहायला मिळतात. त्यांचं असं म्हणणं आहे की पास दिले नाहीये तर पास का विचारले जातात असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहू शकतो ह्याच 5 नंबर जो गेट आहे आपण पाहू शकतो बंद करण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येने जे आपल्याला गेटला सर्वीकडे जे आहे ते शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील आणि मराठी माणसं जे मेळाव्यासाठी